मुक्त जाहले आज मी. पतीच्या अकस्मात निधनाने रमाबाईवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपली एकुलती एक मुलगी सुजाकडे पाहून त्यांनी स्वतःला सावरलं. आता जगायचं तर फक्त आपल्या लेकीसाठी. आर्थिक खर्च भागवण्यासाठी त्या चार घरची धुनीभांडी करू लागल्या. सुजाने शिकून आपल्या पायावर उभं राहावं अशी त्यांची खूप इच्छा होती. पण परिस्थितीपुढे हतबल होऊन सुजाने 10वीपर्यंत शिक्षण कसंबसं पूर्ण केलं. घरी राहून सुजा विणकाम, शिवणकाम शिकू लागली. सुजा 18 वर्षाची झाली आणि रमाबाईंना तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. एखादा चांगला मुलगा पाहून सुजाचं लग्न उरकून टाकूयात, काय भरवसा आपल्या या आयुष्याचा. डोळे मिटण्याआधी लेकीचा सुखी संसार पाहायची त्यांना तीव्र इच्छा झाली आणि त्या दिवशीने पाऊल उचलत मुलगा शोधायला सुरुवात केली. माहेरात न मिळालेल्या सुख आपल्याला लेकीला सासरी मिळेल. ती राजा राणीचा सुखाचा संसार करेल अशी स्वप्न त्या पाहू लागल्या. आणि एक दिवस रमाबाईचे हे स्वप्न सुजाला पाहायला आलेल्या शेखरच्या रूपात पूर्णत्वास आलं. दोघी घरची पसंती झाली. पण आणि केवळ महिन्याभरात सुजा शेखरवर अक्षता पडल्या. रमाबाईंनी मोकळा श्वास घेतला. आज एक मोठी जबाबदारी आपण पार पाडली. कित्येक रात्रीनंतर आपण आज शांत झोपली लागली. इकडे सुजाने आपल्या सासरी प्रवेश केला. डोळ्यात सुखी संसाराची स्वप्ने घेऊन तिने उंबरठ्याचं माप ओलांडलं. नव्याचे 9 दिवस सरले. सासरच्या मंडळीचं खरं रूप हळूहळू सुजयासमोर येऊ लागलं. आपली फसवणूक झाली हे तिच्या लक्षात आलं. ज्याच्यासोबत आपण संसाराची स्वप्ने पाहिली त्यानेच आपला घात केला. शेखर दारूच्या अधीन होता. एवढं नाही, त्याला जुगारीच्या व्यसनही लागलं होतं. सुजयाच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावे काही सुचेना. रमाबाईंना सांगावं तर त्यांना धक्काच बसला असता. सुजाने निमूटपणे सहन करण्याचं ठरवलं. दुसरं ती करणार तरी काय होती. वर्षभरातच घरात पाळणा हल्ला. सुजयाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या आनंदात ती आपलं सारं दुःख विसरून गेली. दिवस सरत होते पण शेखर बदलत नव्हता. त्यातच त्याची नोकरी गेली. दारूचं प्रमाण वाढलं आणि सगळा राग सुजावर निघू लागला. मारहाण तर रोजच होऊ लागली. इकडे तिकडेच्या सासूंनी घरच्यांचा वारस म्हणत त्याला इवल्याशा बाळावर हक्क गाजवायला सुरुवात केली. सुजाला कामाला झुंपण्यात आलं आणि सासूबाईंनी बाळाला आपल्या ताब्यात घेतलं. बाळाला भूक लागली की सुजाकडे द्यायचं, बाकी पूर्ण वेळ बाळ सासूकडे असायचं. बाळाला पाहण्यासाठी ती आसुसलेली असायची. त्याला जवळ घ्यावं, छातीशी घट्ट धरावं असं तिला खूप वाटायचं, पण तिचा नाईलाज व्हायचा. पण ती आपलं दुःख कोणाला सांगू शकत नव्हती की बोलू शकत नव्हती. आला दिवस ढकलायचा असं ठरवून रमाबाईंना त्रास होऊ नये म्हणून ती मूग गिळून गप्प बसली. रमाबाई आनंदी होत्या. आपली लेक सुखात आहे या भ्रमात जगत होत्या. लेकीचं सुख आपल्या डोळ्यांनी पाहावं म्हणून त्या 4 दिवस लेकीला आणि नातवाला भेटायला आल्या अन घरच्यांचं रंगरूपच पालटलं. कालपर्यंत आपल्याशी वाईट वागणारी सासू सुतासारखी सरळ वागत होती. सुजाला तर त्याचं ते कृत्रिम वागणं पाहून धक्काच बसला. पण आनंदही झाला. तिचं दुःख रमाबाईपासून लपवलं होतं. एका अर्थी झालं ते चांगलंच झालं, कारण सुजाला हेच हवं होतं. 4 दिवस राहून रमाबाई आपल्या घरी परतल्या. आपला नातू आता वर्षाचा झाला असं म्हणत सासूने त्याला वरचं दूध द्यायला सुरुवात केली आणि सुजापासून तिचं बाळ अजून दुरावलं. रात्री झोपताना फक्त ते सुजाकडे जायचं. त्यालाही आईपेक्षा आजीचा लळा जास्त होता. शेखरला यात काहीच चुकीचं दिसत नव्हतं. दारू पिऊन बायकोला मारहाण यात त्याला स्वर्गीय आनंद मिळत होता. उलट तूच मुलाकडे लक्ष देत नाहीस म्हणून माझ्या आईलाच त्याचं सर्व पाहावं लागतं असं म्हणत तो अजूनही तिला मारत असे. आपला सगळा राग ती गिळून ती शांत बसायची. कधी कधी तिला वाटायचं ओरडावं, आक्रोश करावा, सगळ्यांना जाब विचारावा. मुठी आवळून ती पुढे यायची, पण सगळे शब्द ओठातून बाहेर पडण्याआधीच विरघळून जायची. खूप ठरवून पण ती काहीच करू शकत नव्हती. तिचा मुलगा आता बोबडे
बोलायला लागला. एक दिवस तिने आपल्याला आपल्या जवळ घेतलं. त्याच्यावर आपल्या मायेचा वर्षाव करू लागली. पण मुलाला स्वतः तिच्या हातातून सोडवून घेऊन लागला. तू नाही माझी मम्मी. ती बाहेर बसली ना ती माझी मम्मी. सुजाला कळू चुकलं. आपलं पोटचं बाळ आपल्याला पासून दुरावत चाललंय. नाही, मी हे होऊन नाही देणार, कदापि होऊ नाही देणार. त्या क्षणी सुजयाने एक धाडसी निर्णय घेतला. रात्री सगळे झोपल्यावर तिने बाळावर उचललं. फक्त अंगावरच कपड्यावर तिनं आपला संसार कायमचा सोडला आणि आईचं घर गाठलं. तिनं रमाबाईंना लग्न ते घर सोडण्यापर्यंतची सगळी हकीकत ऐकवली. रमाबाई आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. शेखरला कोर्टात खेचलं आणि सुजाला घटस्फोट मिळवून दिला. एक मुलगी, एक स्त्री म्हणून सुजाने जे धाडस करू शकली नाही ते धाडस याच्या आईने केलं. लग्नानंतर पहिल्यांदा सुजाने मोकळा श्वास घेतला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.